गोव्यात होऊ घातलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गेल्या आठवड्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवला असला तरी त्याची प्रत अद्याप गोवा शासनाला मिळालेली नाही। ही प्रत मिळताच शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या निविदा जारी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कडल्यान मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट राज्याकडल्यान ईसी क्लियरन्स मेळोंक जाय आसली, ती ईसी क्लियरन्स दिल्या। वेबसायटीरूय पडलेली आसा, आमकां आज फाल्यां बीन मेळत। RFP रिक्वेस्ट फॉर RFP जाला RFQ आमी मागयतले ते कॅबिनेटाक एप्रुवल घेतले आमी ह्या विकांत। फक्त वी आर वेटिंग फॉर देर इंटिमेशन आनी तें जालें की 3 म्हयन्याचो 90 दिसांचो प्राज आसतलो ताका ताणें प्रपोजल्स दिवपाक। तांचे प्रपोजल्स आयले की वन फायनल पार्टी लोवेस्ट विल बी सिलेक्टेड, कारण 5 ऑफ देम हॅव बीन क्वॉलिफायड। RFQ जाला, RFP आतां आसा, त्यामुळे प्रपोजल्स घेवन प्रपोजल्स जर आमी इनवायट करप हें सादारण नोव्हेंबराच्या पयल्या विकान जावंक जाय अशें, दॅट इज वॉट आय फील। नोव्हेंबर फर्स्ट विकान जालें जाल्यार another 3 months time to finalize. So by February end we should be in a position to finalize the party. ताका वर्क ऑर्डर दिल्या नंतर he will have to find out resources because it is on PPP basis. He will require about 3,000 crore of amount for investing, आणि त्यामुळे ताका इन्व्हेस्टर्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पळोवपाक ताका 2-4 म्हयने वचूं शकतात। त्यामुळे जुलयच्या दरम्यान जुलय ऑगस्ट प्रत्यक्ष काम सुरू जातलें अशें दिसता अंदाज। आतां कांय हर्डल्स उरूंक ना आनी कोणें हर्डल्स निर्माण करपाचे प्रयत्न कोणें करचो न्ही इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट। गोव्यातील पर्यटन तसेच औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरू शकणारा नियोजित मोपा विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे। दक्षिण गोव्यातील काही तथाकथित राजकारण्यांनी या बहुउद्देशीय प्रकल्पाला राजकीय आणि धार्मिक रंग दिल्यानं गेली 10 वर्षे हा प्रकल्प रखडला। याचमुळे गोव्याच्या आर्थिक विकासाला खीळ तर बसलीच आहे, शिवाय चोखंदळ विदेशी पर्यटकही गोव्यात येत नाहीत। युरोप, US सारख्या देशाशी गोवा राज्याचं डायरेक्ट एअर कनेक्टिव्हिटी नसल्यानं विदेशी पर्यटक गोवा राज्याऐवजी केरळ, राजस्थान सारख्या राज्यात पर्यटनासाठी भेट देतात। सिंगापूर येथे झालेल्या ट्रॅव्हल मार्टमध्ये ही बाब उघडकीस आली। पाहूया इन गोवाचा हा खास वृत्तांत। गोवा म्हटलं की विस्तीर्ण समुद्रकिनारे, जुनी मंदिरं, चर्चेस हे समीकरण अगदी पक्का आहे। जगभरातील पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी ह्या गोष्टी जरी पुरेशा असल्या तरी येथे येणाऱ्या पर्यटकांना, खास करून विदेशी पर्यटकांना योग्य साधन सुविधा उपलब्ध नसल्यानं गोवा राज्याला US, युरोप आणि अगदी आशिया खंडातील पर्यटकांना मुकावं लागतंय। याचं कारण ठरतंय अपुरा दाबोळी विमानतळ। सध्याची दाबोळी विमानतळाची स्थिती जाणून घेऊया। गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं भारतात सर्वात मोठा विमानतळ आहे, ज्याचा क्रमांक 9वा लागतो। मार्च 2014 पासून वाढत असलेल्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन एक नवीन आणि आधुनिक टर्मिनल इथे सुरू झाला। तेव्हापासून म्हणजेच एप्रिल 2014 ते मार्च 2015 पर्यंत जवळपास 45,13,201 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आणि ही संख्या वाढत आहे। यासाठी सध्या अस्तित्वात असलेला गोवा दाबोळी विमानतळ अपुरा पडतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात मोपा ही काळाची गरज ठरणार आहे। मोपाचं प्रत्यक्ष काम येत्या वर्षी मे ते जून मध्ये सुरू होईल आणि 2019 पर्यंत या नियोजित विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल। दरम्यानच्या काळात मात्र आपल्याला अनेक विदेशी पर्यटकांना मुकावं लागणार आहे। ही गोष्ट उघड झाली सिंगापूर येथे आयोजित केलेल्या ट्रॅव्हल ट्रेड शो मध्ये। यात गोवा राज्याचं नेतृत्व गोवा पर्यटन विकास महामंडळानं केलं। खास आणि अस्सल गोमंतकीय शैलीचं माहिती कक्ष येथे येणाऱ्या एजंट्सचं लक्ष केंद्रित करत होतं। Goa is such a destination. It actually, if it is India, people know as Goa.
most of the European countries, they treat, first they know Goa and then they say, okay, India. It's such a thing. I've been selling Goa from 1986 onward. Charters from Sita World Travel. I used to be with Sitas, So it's such a great place. Goa need to be participating, and people should be more aware of what else can be done in a place like Goa. त्यात भर पडली ती खास गोमंतकीय पारंपरिक नृत्याची, जी सादर केली कुटुंब इव्हेंट्सनं. येथे येणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सना गोव्याबद्दलची माहिती देण्याबरोबरच गोवा इतर राज्यापेक्षा किती सुरक्षित आहे, गोवा म्हणजे फक्त विस्तीर्ण समुद्रकिनारे नसून पश्चिम घाटसारखे विविधतेने नटलेल्या जंगल संपदेची माहिती यावेळी देण्यात आली. ट्रॅव्हल मार्टमुळे गोव्यात नक्कीच आशिया खंडातील पर्यटक गोव्यात येतील अशी आशा पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केली. हांगा प्रेझेंटेशन जावप सारखे गरजेचे असले. हांगाचे लोक जे बिहार पर्यंत किंवा मुंबई पर्यंत किंवा दिल्ली पर्यंत वताले ते गोंयापर्यंत पावचे ह्या खातीर हांगाले जितके एजंट्स टूर अँड ट्रॅव्हल स्टेक होल्डर्स आहा तांच्यो आमी काल गोवा इवनिंग करून तांकां आपयले, तांकां सन्मान सांगले, तांकां ब्रोशर्स, तांकां सीडी सगळें दिवन आमी गोंयच्या गोंयांत कित्याक येवपाक जाय. सिंगापुराक आसूं, मलेशिया आसूं, थायलंड आसूं, सगळ्यो गोश्टी टुरिजम म्हणून हांगा आसा. पूण तरी सुद्दां गोंया कडेन जे एक एट्रॅक्शन आसा, ज्या लोकांच्या तकलेन आसा, लोक येवंक सोदतात, ते तांकां समजोवन सांगून आनी ते हांगाले जे स्टेक होल्डर्स आसात तेंच्या तकलेन घातल्या नंतर तांकां दिसलें की खरेंच गोंयांत हांगा येवपाक जाय आनी लोकांक गोंयांक एट्रॅक्ट करपा खातीर म्हाका दिसता दीस वा एक्सपो ITB सिंगापूर वॉज व्हेरी एसेन्शियल एटलिस्ट फॉर गोवा. आनी म्हाका दिसता आमी आयज तिसरो दीस पळयता की आमी फ्रुटफूल आमकां कितें तरी मेळटलें. डेफिनेटली म्हाका खात्री आसा, कित्याक आमचे कडेन थोडे आमचे एजंट्स गोंयच्यान येयल्यात, तेंच्यांनी बऱ्यापैकी हांगा आपलें सहकार्य दाखयलां, सहकार्य केलां, त्या खातीर डेफिनेटली सक्सेसफूल जातलें. गोव्यातील पर्यटन स्थळाबरोबरच इथल्या खाद्य संस्कृतीची माहिती इथे देण्यात आली. शीतकढी, बिबिंका, दोदेल आणि फेणी आदी पारंपरिक मद्याची सांगत इथल्या एजंट्सना नवल वाटली. Hi, good evening. My name is Tony Pereira from Goa, and here at ITB Asia, Singapore, come here and we're having a lovely Goan evening. So I'm just assisting in making a local drink, Feni, that's going to be palatable for most people who would never tried Feni before. So what I'm doing is actually adding a little bit of lemon and making a drink that is going to smell nice and also taste good. So what I'm going to do now is adding a lemon to give it a little sour effect and kill the smell that is there. And then afterwards these will be poured into glasses, mixed with some lemon, sweet lemon and soda, and served. This is how people are going to taste the lemon. But I'm going to taste myself first. Tastes quite good. Yeah. And now I'm going to pour it into glasses and make it ready for a drink. How's the taste? Very nice. Yeah, it's very unique. It's a very unique taste. This one sweeter, this one less sweet. Both of them very nice. And the Feni? This is fantastic. या ट्रॅव्हल मार्टमध्ये अनेक एजंट्सने गोव्यात हवाई मार्गे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नसल्याची खंत व्यक्त केली. 5 वर्षापूर्वी अशाच नेदरलँडहून येणाऱ्या पर्यटक बंद झालेत. त्यामुळे मोपा विमानतळाची आवश्यकता अधोरेखित झाली. दाबोळी हा जरी आंतरराष्ट्रीय विमानतळ असला तरी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा आणि आंतरराष्ट्रीय एअरक्राफ्ट या विमानतळावर उतरवणं शक्य नाही. यासाठीच एमिरेट्स, इतिहाद सारखे विमान उतरवण्याची आणि पार्किंग करण्याची कसलीच सोय या विमानतळावर नाही. The charter until like 5 years ago, and the
main reason we stopped, it was not because of the destination Goa, but because it was a combination with Sri Lanka. And at that time it was not very stable in Sri Lanka. Luckily the times have changed now, and Sri Lanka is completely back. And for us it's about time to come back to Goa as well. And preferably with the charter, but if not, we would like to fly on scheduled flight as well. But at the moment from Amsterdam there's no direct flight to Goa yet, and so if that's not going to happen in the next few years, then we are seriously looking to have the charter again. Well, the main thing that we should discuss is promotion of the destination Goa itself. Unless in other countries like the UK, Goa is not really known in Holland, and I think that's the biggest challenge that we are facing, to get Goa known in the Dutch market as a fantastic beach destination and a destination with great growth potential for गोव्याला यायचं असल्यास पहिल्यांदा मुंबई विमानतळावर उतरावं लागेल. तिथून दुसरं विमान अथवा रेल्वे मार्गे गोव्यात यावं लागतं. यासाठीच केरळ, तमिळनाडू आदी ठिकाणी पर्यटक जाण्यास पसंती देतात आणि गोव्यात येणं पर्यटकांना खर्चिक वाटतं. आयज जी परिस्थिती आसा, वर्ल्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री खूप कॉम्पिटिटीव जाल्ली आसा. जेन्ना लोक हॉलिडे घेता तेन्ना तांकां ज्या राज्यान जावं जाग्याचेर ते वता हॉलिडे घेवपाक, दे वॉन्ट इजी एंड फास्ट कनेक्टिविटी फॉर टू रिजन्स. एक तर suppose they want to come to Goa, we cannot expect them to come to Bombay and then fly into Goa, because not only does it take more time, it is also costly. So as people want to save on time and money, and this is possible only if there is a direct connectivity. Amche competitors, for example Kerala, they are having 4 airports, and they have the top operators who are flying into Kerala, like there are Emirates, Etihad, Qatar Airways, Air Arabia, Oman Air. So they are very well connected. Taka lagun, it becomes very easy to get tourists into Kerala at a cost effective rate. In Goa, we don't have an independent airport, we are sharing it with the Navy. So there are many people who want to fly into Goa, but they cannot be given slots. And slots and parking bays nasle karnan, it becomes very uneconomical for them to fly into Goa. Now what does this mean is that despite the destination being in demand, there is no dearth of demand for the destination. People want to come, airlines want to come, but we have no place. This is because Dabolim is suffering from a severe bottleneck, and that bottleneck can only be removed if we have a new airport, which is now being planned at Mopa. And the sooner it happens, the better, because there will be an exponential boom in the number of couriers who are flying into the state. मॉस्कोतील दाबोळी विमानतळ सुरक्षतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील ठिकाण आहे. याच ठिकाणी नागरी विमानाबरोबरच नौदलाचीही युद्धविषयक आणि इतर कसरती चालतात. नागरी कारणासाठी विमानतळ वापरण्याची मुभा असली तरी नौदलाच्या INS हंसाचा प्रमुख तळ म्हणून दाबोळी विमानतळाचा वापर होतो. मुळात दाबोळी हे विमानतळ नाविक दलाच्या विमानतळाचा विस्तार करून तयार करण्यात आलेला आहे. त्याचा वापर देशांतर्गत विमान सेवेसाठी गेली अनेक दशके सुरू आहे. त्यामुळे नाविक दलाची ही मोठी अडचण होते. नाविक दलाच्या कसरतीमुळे नागरी विमानं उतरवण्याची तसंच उड्डाणाची वेळ यावरही बराच परिणाम होतो. Bigger carriers like Emirates, like Etihad, who want to come to Goa, but there is no place for them to land. And even if they come, the flights are so full, including more domestic carriers want to come to Goa. And आता झाला की if you fly from Delhi to Goa is more expensive than flying from Delhi to Singapore, because of the limited seats that are available on this sector, and because no more slots can be released, the prices start going up. So because the prices start going up, even the domestic tourists find it more difficult to come to Goa, especially during long weekends. We cannot get in enough number of people, and people who come by flights, they will never travel 2 days by railways to come into Goa. And jenna large groupacho movement jata, 100, 150 amount of group, immediately when they see that the flight cost of getting to Goa is very expensive, it puts them off. So a lot of agents are complaining to us and mentioning to them that it is very difficult for us to recommend Goa to the clients, because it's becoming expensive to travel to Goa.
Yesterday we had a charter operator from Netherlands. They have stopped flying into Goa since 2010 for various reasons. Now they want to revive. They are saying the product is good. Goa government has taken proactive steps in marketing it, making it safe destination, making it cleaner destination. So they have got interest. But then whether they will be able to get slots to come into Goa, because Ais Kirala charter is one part of it. There is also free itinerary travelers who travel through world brands like Emirates or Etihad or Qatar or Oman Air Arabia. But Aicha aviation industry in the big three are the Middle East carriers. That is Emirates the biggest, followed by Etihad, followed by Qatar Airways. Except for Qatar, the other big two are absent. And Emirates and Etihad's connectivity is across all the European Tier 1, Tier 2 cities, Tier 3 cities also. So for a German to come to Goa via Emirates, he has got much better options and better rates. And if Emirates and Etihad also fly, the seat availability will increase, which means the tourist can then plan his visit and see which is cheapest and how he can get them. Qatarची connectivity जरी बरी असली तरी these two carriers which are bigger than Qatar, Etihad and Emirates, they have better flight timings and they will be able to offer us much more capacity जी आज आमच्याकडे ना. ताका लागून प्रॉब्लम जाता. दुसरे प्रॉब्लम की वायड बॉडीड एअरक्राफ्ट जे असता, आता जे नॉर्मल आमची फ्लायट्स आसा ताका 180 पॅसेंजर्स कॅन कम इन टू गोवा. बट इफ देर इज अ वायड बॉडीड एअरक्राफ्ट देन यू कॅन गेट more than 250-300 travelers into Goa. But wide bodied parking and landing issues are there at Dabolim Airport. So that is an airport which is meant for smaller operation. It cannot sustain the bigger aircraft. Taka lagoon, because of the inability of adequate landings, especially from international sector, if we don't remove this bottleneck, we are going to stagnate in the coming years from the international market. देशातील आघाडीचं पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात त्या क्षमतेचा विमानतळ नसल्यानं या क्षेत्राच्या विकासात सध्या अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत. विशेषतः पर्यटकांना घेऊन येणारे चार्टर्ड विमानांना पार्किंगची सोय नसल्यानं त्यांचीही संख्या मर्यादित ठेवावी लागते. सो सगळ्यात इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जे एजंट्स आले होते त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे अनेक पर्यटक गोव्यात येण्याऐवजी केरळासारख्या राज्यात जातात. त्यामुळे एक एअरपोर्ट आपल्याकडे नसल्यामुळे किती पर्यटकांना आम्हाला मुकावं लागतं ही गोष्ट प्रामुख्याने इथे जाणवली. त्यामुळे गोवा सरकार मोपा एअरपोर्ट किती लवकर तयार करतो, कधी तो तयार होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.